फसला नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, काय जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तू दोनदाही एकटा आला. तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला, लग्न नाही झालं महाराज. आप करा. तुम्ही सांगा दिगीकर, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल. अरे भावे विना भक्ती विना बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव. मग द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. काही माणसं म्हणतात ताई निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काय म्हणले आलो पण बसलो नाही. काय म्हणले बसलो पण मधनच गेलो काम होतं. काय म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुझी चूकच नाही. सामर्थ्याने सांगते, तुम्ही कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, यात तुमची चूक नाही. माऊली सामर्थ्याने सांगतात, तुमचं केलेलं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. जमेल तसं विठ्ठल गाणार. घरी आहात ठाईचं बैसोनी, मंदिरात जमेल तसं काही हरकत नाही. भजनात गोडवा आहे महाराज. याचा अर्थ कसंही गा असं नाही. गा रे जमतंय, जमाय काय नाही त्याला काय. डोंगराची हवा न व्हायला श्वासानं जमतंय. फडगुरुजी ह्यातली जर उठली तर आपला फड काय लागू द्यायची नाही महाराज बरं का. त्याच्यामुळं आपला फड टिकवण्यासाठी तुम्ही फक्त शब्दांचा गैरअर्थ घेऊ नका. मी ऊसाचा फड म्हणलं. संप्रदायाचं वैभव असणारी मंडळी येते. ह्यांना मी यांच्याकडे जास्त बघून कीर्तन सुद्धा करत नाही. मी यांच्याकडे जास्त बघून विनोद सुद्धा करत नाही. कारण जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हा ह्यांच्याकडे बघून परमार्थ करावा असं शाश्वत पद्धतीने वाटणारी लेकरं आहेत आम्ही. ती मंडळी आहेत. गंभीर गुरुजी असतील, व्यंकटेश दादा असतील, आमचे रविदादा असतील, आमचे प्रवीण दादा असतील, आमचे महाराज असतील. ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. ज्ञानाने, अनुभवाने, सामर्थ्याने, भक्तीने, तपश्चर्याने. यांची फार मोठी तपश्चर्या आहे. लोकांना वाटतं पण प्रसिद्धी हा सुद्धा चमत्कार नाही. पैसा हा सुद्धा चमत्कार नाही. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली गेली. तुकोबरायांचा